महामानव गौतम बुद्ध, संत कबीर, संत रविदास, शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, माता रमाई, माता जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर, ताराबाई शिंदे या सर्व महामानवांच्या विचारांना आणि कार्यांना प्रथमतः मी जयश्री सोनकोडे अभिवादन करते। आज आपण शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा व उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष कला विज्ञान महाविद्यालय सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जागर स्त्री शक्तीचा या फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेत मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते। खरं तर मला ही संधी उपलब्ध करून देणारे डॉक्टर सीमा लिंगायत, डॉक्टर हर्षानंद खोब्रागडे, सुनील सुरुले आणि पुरुषोत्तम बोर्डे यांनी मला ही संधी आपणाशी हितगुज करण्याबद्दल उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल मी सर्वांचे इथे प्रथमतः आभार मानते। खरं तर माझा विषय आहे राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे विचार व कर्तृत्व। या विषयावरती आज मला बोलण्यासाठी पाचारण करण्यात आलेले आहे। जागर स्त्री शक्तीचा जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमाअंतर्गत आज मला अहिल्याबाई महाराणी होळकर यांच्याविषयी आपल्याला सांगण्याची जी संधी मिळालेली आहे ती संधी खऱ्या अर्थाने मी सोडू शकत नाही। आणि मला म्हणजे महाराणीविषयी मी खूप सखोल असा अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास पूर्ण माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा मी जयश्री सोनकोडे उपायुक्त सामाजिक न्याय विभाग प्रयत्न करणार आहे। मला असं वाटतं अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी खरं तर त्यांचा इतिहास म्हणजे त्यांना इतिहास लिहिण्याची गरजच नाही आहे, कारण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने पूर्ण भारतभर त्यांच्या कामाचा ठसा उमटवलेला आहे। मला असं वाटतं की इतिहासकारांनी त्यांची जी कामकाजाची माहिती होती ती काहीशी दडवून ठेवलेली आहे। पण कोणी कितीही इतिहास दडवला तरी जसं सूर्याला तेजस्वी व्हायला कशाची गरज नसते, तसेच अहिल्याबाई महाराणी होळकर यांच्या कार्याला कोणी कितीही दडवलं तरी ते सूर्यप्रकाशा इतकं लख्ख आहे असं मला वाटतं। मी सर्वांचे आभार एकदा मी मानत आहे, कारण या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयीची खूप कमी माहिती आपल्या समाजामध्ये उपलब्ध आहे आणि खूप कमी लोकांना त्यांनी काय काम केलेलं आहे, त्या किती लढवय्या धूर्त राणी होत्या, किती बुद्धिमान आणि चतुर राणी होत्या याविषयी खरंच आपल्याला खूप कमी माहिती आहे। त्या एक तत्वशील होत्या, राज्यकर्त्या होत्या, एक उत्कृष्ट ग्राम प्रशासक होत्या, लोककल्याणकारी राणी अशा होत्या। म्हणजे शिवाजी महाराजाच्या 16व्या शतकानंतर अहिल्याबाई होळकर जेव्हा महाराणी म्हणून कार्यरत होत्या तर खरंच एक शिवाजी महाराजांचा अटकेपार आपण विदेशामध्ये सुद्धा त्यांचं नाव आपण गाजलेलं पाहत आहोत, एक शूरवीर राजा म्हणून आणि एक बुद्धिमान राजा म्हणून। त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकरांचं सुद्धा नाव जगामध्ये एक शूर राणी म्हणून आहे हे आपणाला सर्वांना माहीत आहे। पण त्यांचा इतिहास जो आपल्या समोर आलेला नाही तो इतिहास मी मांडण्याचा आज प्रयत्न करणार आहे। कारण मला असं वाटतं की आपल्या भारत देशामध्ये कर्तृत्ववान एक चतुर बुद्धिमान आणि लोककल्याणकारी लोकहितासाठी काम करणाऱ्या राणी म्हणजे अहिल्याबाई होळकर ह्याच आहेत असं माझं स्पष्ट मत आहे।
त्या एक मुत्सद्दी होत्या, धुरंधी होत्या. अहिल्याबाई होळकर यांनी जवळपास 29 वर्ष राज्य केलेले आहे. तर आपण हे पाहूयात की अहिल्याबाई होळकर या त्यांचं सूत्र काय होतं. तर त्यांचं सूत्र हे होतं की स्वतःपेक्षा प्रजा महत्त्वाची आहे. कारण त्यांनी स्वतःला कधीही महत्त्व दिलं नाही. सर्व प्रजेच्या हित कल्याणकारी गोष्टीसाठी अहिल्याबाई होळकरनी अहोरात्र काम केलेलं आहे. तसेच सत्याच्या तंत्राने विकासाचा मंत्र किंवा विकास करणे हे जे मंत्र होते हे अतिशय चांगल्या पद्धतीने अहिल्याबाई होळकर यांना अवगत होते. खरं तर त्या पूर्ण भारताच्याच महाराणी आहेत असं मला वाटतं. 31 मे 1725 रोजी चौंडी येथे माणकोजीराव शिंदे आणि आई सुशीलाबाई यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं आणि त्या कन्यारत्नाने भारतामध्येच नाही तर जगामध्ये असा इतिहास घडवून आणला की आजही आपण त्यांचं नाव अतिशय आदरानं आणि एक बुद्धिमान राणी म्हणून आपण नेहमीच घेत आलेलो आहोत. खरं तर 8व्या वर्षी जेव्हा अहिल्याबाई होळकर चौंडी येथे काही भुकेलेले लोक होते त्यांना अन्नदान करत होत्या, त्यांना जेवण भरवत होत्या. तिथूनच राजे मल्हाररावजी होळकर हे जात होते. त्यांनी ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते म्हणाले की बाबा ही कन्या कोणाची आहे. तर लोकांनी सांगितलं माणकरावजी शिंदे जे गावाचे पाटील आहेत चौंडी गावाचे त्यांची ही कन्या आहे. तातडीने राजे मल्हाररावजी होळकर यांनी त्यांची भेट घेतली आणि मल्हाररावजी होळकर यांचे पुत्र खंडेरावांशी 8व्या वर्षीच महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा विवाह झाला. खरं तर मल्हाररावजी होळकर यांना माहीत होतं की अहिल्याबाई या अतिशय बुद्धिमान, चतुर, हुशार आणि दूरदृष्टी असलेल्या मुत्सद्दी या व्यक्ती आहेत. आणि अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांनी त्यांना जसं घोडस्वारी करणे, पोहणे, भालाफेक, तलवारबाजी यामध्ये अगोदरच तरबेज केलेलं होतं. त्याचप्रमाणे त्यांना लिहिण्या वाचण्याचं म्हणजे त्यांना शिक्षित सुद्धा त्यांच्या वडिलांनी त्या काळामध्ये अहिल्याबाई होळकरांना केलं होतं. म्हणूनच इंग्लिशची एक कवयित्री असं म्हणतात, काइंड वॉज इन हर हर्ट, काइंड वॉज इन हर हर्ट, टाईट हर फेम, अहिल्या वाज हर नेम. म्हणजे बघा किती मोठी उपमा. काइंड म्हणजे दयाळू असणाऱ्या आणि एक मुत्सद्दी असणाऱ्या राणी म्हणजेच अहिल्याबाई होळकर होत असं त्यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपले माननीय पंडित नेहरूजी अहमदनगरच्या कालकोठरीमध्ये होते त्यावेळेस त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये पंडित नेहरू म्हणतात, आदर्श व तत्वशील राणी म्हणजे फक्त अहिल्याबाई होळकर होय. म्हणजे बरंच काही डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित नेहरूजींनी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. तसेच मराठी संस्कृती कोशामध्ये काय म्हणलेलं आहे पहा तुम्ही. मराठ्यांच्या इतिहासातील स्त्रीरत्न असा एक महान उल्लेख असा महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी केल्याचे आपणाला दिसून येत आहे. एक इंग्रजी लेखक असे म्हणतात की कॅथरीन द ग्रेट म्हणजे कॅथरीन द ग्रेट ह्या रशियाच्या राणी होत्या, एलिझाबेथ या इंग्लंडच्या राणी होत्या आणि मार्गारेट ह्या डेन्मार्कच्या राणी होत्या. त्या काळामध्ये ह्या अतिशय बुद्धिमान, चतुर आणि ताकदवान असणाऱ्या ज्या राण्या होत्या जगातल्या, त्या राण्यांबरोबर आपल्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांची तुलना त्या काळामध्ये केली होती. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की ह्या म्हणजे आपण एकाच राणीचं नाव आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की झाशीची राणी, पण अहिल्याबाई होळकर सुद्धा अतिशय मुत्सद्दी आणि अतिशय शूर अशा लढवय्या राणी होत्या. त्यांचा इतिहासच आपल्यापासून काही लोकांनी लपवून ठेवलेला आहे, पण तो इतिहास आपणाला अशा फेसबुकच्या व्याख्यानमाला असतील किंवा विविध
कार्यक्रम असतील त्यामधून आपल्याला महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. त्यांनी आपल्यासाठी बहुजनांसाठी काय काम केलेलं आहे. बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय हा त्यांचा सुद्धा मंत्र होता. राजमाता त्यांच्या वडिलांनी पूर्ण शिक्षण दिल्यानंतर 1733 मध्ये त्यांचा विवाह झालेला आहे आणि खंडेरावांपासून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झालेली होती. मुलाचं नाव होतं मालेराव आणि मुलगी होती मुक्ता. जेव्हा मल्हाररावजी होळकर आणि त्यांचे पती खंडेरावजी हे युद्धावरती जात असत त्यावेळेस संपूर्ण कार्यभार जे आहे, देशातला कार्यभार आहे, त्यांच्या राज्यातला कार्यभार आहे, जसं कर वसूल करणे, शेती संबंधात प्रश्न बघणे, दारुगोळा बघणे, त्यानंतर आपल्या राज्याची सुरक्षा व्यवस्था पाहणे, सैनिक कशा पद्धतीने काम करतात त्यावरती लक्ष देणे, जनतेचे काय प्रश्न आहेत ते पाहणे, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, त्यानंतर कर वसुली करणे आणि जिथे दुष्काळ वगैरे आहे तिथे जाऊन आपण शेतकऱ्यांना स्वतः सहाय्य करणे, अशा पद्धतीचे सर्व कामे म्हणजे महाराणी अहिल्याबाई होळकर ह्या करत होत्या. त्यामुळे त्या किती हुशार होत्या, शास्त्रज्ञ होत्या, त्या समाजशास्त्रज्ञ होत्या, हे आपण म्हणायला इथे आपण विसरूच शकत नाही असं मला वाटतं. जेव्हा कुंभेरच्या किल्ल्याला मराठ्यांनी वेढा घातला होता आणि हा किल्ला आहे राजस्थानमध्ये आणि राजपुतांनी सुद्धा त्या विरोधामध्ये बंड केलेले होते. त्याच वेळेस एक असा दारुगोळा आला आणि तो थेट खंडेरावांना जाऊन भिडला आणि त्यातच त्यांना वीरमरण प्राप्त झाले. ही बातमी जेव्हा राजे मल्हारराव होळकर यांना समजली तेव्हा ते अतिशय दुःखी झाले की मी आता काय करू आणि काय नाही, असा प्रश्न त्यांच्या पुढे पडलेला होता. आपल्या पुत्राचा मृत्यूदेह पाहत असताना त्यांना अतोनात यातना होत होत्या आणि त्या काळामध्ये सती जात होत्या महिला. त्यामुळे अहिल्याबाई होळकरांना असं वाटलं की मला पण आता सती जाण्याची गरज आहे. पण त्यावेळेस त्या तयार झाल्या, त्यांनी सगळा साज शृंगार केला आणि आता त्यांनी ठरवलं की आपल्या पती समवेतच आपल्याला सती जायचं आहे. पण मल्हाररावजी होळकर यांना अगोदरच माहिती होतं की आपल्या पुत्रानंतर आपला राज्यकारभार सांभाळणाऱ्या आपल्या सूनबाई एक महान राजकारणी आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचं अशा पद्धतीने सती जाणं त्यांना अजिबात मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी अहिल्याबाई होळकरांना खूप विनवणी केली की अहिल्याबाई तुम्ही सती जाऊ नका आणि हे जे राज्य आहे, हे जे पूर्ण कारभार पाहायचा आहे, ह्या तुम्हाला पाहायचा आहे आणि तुम्ही महाराणी ह्या राज्याच्या आहात, तर तुम्ही सती जाऊ नका. अहिल्याबाईंना वाटलं खरंच आहे की मी माझ्यापुरता विचार करते, पण माझ्या मागे माझे कुटुंब आहे आणि माझे मुलं आहेत, त्यानंतर माझी प्रजा आहे, ह्या प्रजेला माझी खूप गरज आहे आणि ती गरज मी पूर्ण करणार आहे, मी सती जाणार नाही, असा त्यांनी सुद्धा एक निक्षून असा त्यांनी निर्धार केलेला होता. ज्या वेळेस मल्हारराव होळकर यांनी त्यांना सती जाऊ दिलेले नाही त्यावेळेस त्या ऑलरेडीच राज्यकारभार पाहत होत्या. पण पतिनिधनानंतर त्यांनी सासरे राजे मल्हाररावजी होळकर यांच्यासोबत युद्धावर जाणे तसेच राज्यकारभार ठामपणे सुरळीतपणे करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. पण 1966 मध्ये सुद्धा मल्हाररावजी होळकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्याला कोणीही वाली नव्हते, वारस नव्हते. मालोरावजी यांना गादीवर बसवण्यात आले, पण इतिहासामधल्या दाखल्याप्रमाणे ते थोडेसे मानसिक आजारी होते, असे काही इतिहासातले खरे दाखले आहेत की खोटे आहेत मला माहिती नाही. पण त्या दाखल्यानुसार मालोरावजी यांना गादीवर बसवले होते खरे, पण सर्व कारभार्या महाराणी अहिल्याबाई होळकरच पाहत होत्या त्यावेळेस. आणि पाहत असताना त्यांच्या राज्यकारभारामध्ये त्यांनी अनेक बदल केले. जसं अगोदर इंदोर येथे मध्य प्रदेश येथे त्यांचं राज्य होतं. त्यांनी तिथून 100 किलोमीटर असलेल्या महेश्वर नर्मदा नदीच्या पूर्वेला त्यांचं राज्य हलवलं आणि तिथूनच त्यांनी राज्यकारभार करण्यासाठी सुरुवात त्यांनी केली.
खरं तर आपण पाहतो इतिहासातले दाखले घेत असताना 16व्या शतकामध्ये शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी कशा प्रकारचे राज्य केलेले आहे. आजही 400-500 वर्षानंतर आपल्या शिवाजी महाराजांचा आपण जयघोष करतो. कारण त्यांच्या काळात त्यांचं राज्य हे बहुजन विकासासाठी होतं. त्यांच्या राज्यामध्ये कुठलाही भेदभाव नव्हता आणि माता जिजाऊ यांनी जी काही शिवाजी महाराजांना शिकवण दिलेली होती, त्या शिकवणीच्या आधारे बहुजनांचा विकास, बहुजनांचे राज्य कसे करावे हे शिवाजी महाराजांना खूप चांगले अवगत होते. शिवाजी महाराज कसे आपले शूर राजे होते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यांचाच संदर्भ घेत अहिल्याबाई होळकर यांनी एक शूर आणि एक लोककल्याणकारी महाराणी होण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला आणि लोकांच्या मनामध्ये त्यांनी घर केलं आणि आजही आपण त्यांना आदराने एक बुद्धिमान राणी म्हणून असं आपण संबोधतो आहोत. तर आता त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी महेश्वर इथे नर्मदा नदीच्या काठी का बाबा आपला राज्य हलवले, तर त्याचा एक असा महत्त्वाचा उद्देश होता की परकीय आक्रमणापासून तो आपला राज्य जो आहे तो वाचवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. आणि आपण इतिहासाचे दाखले आजही त्यांचे सुरेख असे राजवाडे आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे तिथं आपल्याला आजही आपण गेल्यानंतर तिथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. त्यांनी महाराणी म्हणून काय काम केलेलं आहे त्यापैकी अतिशय महत्त्वाचे असे मी काही पॉईंट्स आपल्याला सांगणार आहे. पहिलं तर स्त्रियांविषयी त्यांनी खूप महत्त्वाचं स्त्रियांच्या सक्षमीकरणावरती त्यांनी भर दिलेला होता. कारण यामध्ये ज्या विधवा महिला होत्या त्यांच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा खजिना जो आहे किंवा जी काही संपत्ती असेल घरदार ते राजकीय कोशामध्ये जमा होत होती. तर ते तसे न करता ती संपत्ती जी काही असेल ती विधवांच्याच नावे ती राहिली पाहिजे यासाठी अहिल्याबाई होळकर महाराणी यांनी एक त्यांच्या संस्थानामध्ये कायदाच केला. पहा किती स्त्रियांच्या सक्षमीकरणाविषयी आणि स्त्रियांच्या आर्थिक दृष्टिकोनातून त्या सबल व्हाव्यात आणि त्यांचा कोणीही गैरफायदा घेऊ नये यासाठी त्यांनी हा त्यांच्या संस्थानामध्ये कायदा केलेला होता. खरं तर त्या अहिल्याबाई होळकर या खूप अतिशय न्यायप्रिय होत्या. त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये अनेक न्यायालय त्यांनी उभी केलेली होती की गोरगरिबांचे प्रश्न, दीनदुबळ्यांचे प्रश्न जे काही असतील ते तिथल्या तिथे न्यायालयामध्ये त्याचा निवाडा झाला पाहिजे. पण जे काही न्याय निवाडा होत नव्हता अशी जी प्रकरणं होती ती अहिल्याबाई होळकरांकडे येत होती आणि महाराणी स्वतः तशा प्रकरणांचा न्याय निवाडा त्या स्वतःच करत होत्या आणि प्रजेला न्याय देण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. आणि तुम्ही पहा आपण पाहतोय की इतक्या म्हणजे श्रीमंत अशा महाराणी असताना सुद्धा त्या साध्या वेशामध्ये आणि साध्या त्यांच्या दालनामध्ये हा सर्व न्यायनिवाडा करत होत्या. त्या किती न्यायप्रिय होत्या आणि न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःला किती तरबेज केलं होतं आणि त्या किती बुद्धिमान होत्या यावरून आपल्याला त्याचा दाखला मिळतो. आणि आज आपण न्यायासाठी कशा पद्धतीने आपली वाताहत होत आहे हे पण आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्याचा दाखला घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि इतर काही कायदेविषयक बाबींची त्याच्यामध्ये नोंद घेतलेली आहे. ही नोंद आपल्याला वाखाणण्याजोगी आहे असं मला वाटतं. त्या काळामध्ये पडदा प्रथा होती, म्हणजे स्त्रियांनी त्यांचा चेहरा दाखवायचा नाही, पूर्ण चेहऱ्यावरती त्यांनी पडदा घ्यायचा. ती प्रथा अहिल्याबाई होळकर यांनी संपुष्टात आणली. तसेच त्या राज्यातील कुठलीही स्त्री सती जाऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि तसे कायदेसुद्धा केले. अंधश्रद्धा निवारणासाठी अहिल्याबाई होळकर यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे. जसे समाजातील कुप्रथा असतील, म्हणजे स्त्रियांना हीन दर्जा देणे, दलितांना हीन वागणूक देणे, त्यांना कुठलेही मूलभूत हक्क आणि अधिकार न देणे, हे सर्व त्या पाहत होत्या. आणि त्या महाराणी जरी असल्या तरी दीनदुबळ्यांच्या झोपडीमध्ये जाऊन
त्यांचे नेमके काय प्रश्न आहेत, त्या प्रश्नावरती त्यांना काय करायचं आहे, याबाबत त्या सातत्याने विचार करत होत्या. म्हणजे अहिल्याबाई होळकर यांनी अंधश्रद्धा निवारणाचं काम केलं आणि तेच काम पुढे आपण अनेक आपल्या समाजसुधारकांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अहिल्याबाई होळकरांनी जी दूरदृष्टी 1700च्या काळामध्ये ठेवली होती, तीच दृष्टी घेऊन आपल्या संविधानामध्ये असेल किंवा महात्मा फुलेंनी असेल किंवा राजाराय मोहन रायांनी असेल की सतीची चाल जी बंद करण्यासाठी 1829ला आपण जो कायदा केला, बेंटिंगनी जो इंग्रज अधिकाऱ्यांनी कायदा केला तो असेल, त्यापूर्वीपासूनच महिला सक्षमीकरण किंवा महिलांचे प्रश्न किंवा अंधश्रद्धेच्या खाईत अंधारात लोटलेला जो समाज होता त्याला प्रकाशाकडे आणण्याचं महान असं काम अहिल्याबाई होळकर यांनी केले. त्या महाराणी असताना त्या प्रत्येक कायदा आपल्या संस्थानामध्ये त्या करत होत्या आणि असं राज्य, लोककल्याणकारी राज्य त्यांनी कायमचं त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी चालवलेलं आहे. खरं तर अहिल्याबाई होळकर म्हणजे आपण पाहतो की 1848 साली पहिली मुलींसाठी शाळा महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी काढली. म्हणूनच महात्मा फुले यांनी दलितांसाठी जी 1852 साली जी शाळा काढली त्याला अहिल्याबाई यांचंच नाव दिल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण का तर अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या संस्थानामध्ये शिक्षणाला अतिशय महत्त्व दिलेले होते. कारण त्या काळात आपण पाहिलं की त्यांचे वडीलसुद्धा त्यांना शिक्षण देऊन शिक्षित केलेलं होतं. तसेच शिक्षणासाठी त्यांनी शाळा काढल्या. प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावरती करून महिलांनी पण शिक्षण घेतलं पाहिजे, बालकांनी शिक्षण घेतलं पाहिजे, पुरुषांनी शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांनी शाळा, महाविद्यालये शिक्षणावरती खूप भर दिला त्यांनी. आपण बघतोय की हा शिक्षणाचाच संदर्भ घेऊन महात्मा फुलेंनी शाळा काढली. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात पण शैक्षणिक किती मोठं काम केलेलं आहे हे आपल्याला माहीतच आहे. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर भारतीय संविधानामध्ये स्त्री आणि पुरुष म्हणजे मुलगा आणि मुलगी यांना भारतीय संविधानाचे कलम 45 नुसार प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क म्हणजे प्रत्येकाने कमीत कमी प्राथमिक शिक्षण तर घेतलंच पाहिजे आणि तो मूलभूत हक्क हा सर्व समाजातील मुलामुलींना आहे असं आपल्या भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवलेलं आहे. ही जी दूरदृष्टी आपली महाराणी अहिल्याबाई होळकरांची होती तीच शिवाजी महाराजांची होती. त्यांच्या काळात सुद्धा मोडी लिपी किंवा इतर लिपीमध्ये अनेक शिक्षण घेतलेल्या शिक्षित अशा महिलासुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. त्या काळामध्ये ताराबाई शिंदे असतील, फातिमा शेख यांचं पण नाव घेता येईल आपल्याला. अशा अनेक महिला आहेत, राणी आहे ज्या त्यांच्या भाषेमध्ये त्या शिक्षित होऊन समाजाचा मोठ्या प्रमाणावरती कसा विकास करता येईल आणि राज्य कसं सुरळीत आणि सुरक्षित ठेवता येईल यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येते. खरं तर त्यावेळेस ज्या लोकांना लिहिता वाचता येत होतं त्यांना अहिल्याबाई होळकर बोलवत असेत की आमच्या राज्यातील काही ग्रंथ लिहा तुम्ही, हे लिहा. त्यामुळे काही लोक खूप मोठी रक्कम त्यांना मागत असत. त्यावेळेस अहिल्याबाईंनी असं ठरवलं की आपल्या जनतेलाच आपण शिक्षित केलं पाहिजे आणि शिक्षित करून त्या जनतेकडूनच आपण ग्रंथ निर्मिती केली पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं त्या एक उत्तम लेखिका होत्या, स्वतः एक कलाकार होत्या. कारण कलेविषयीची अतिशय महत्त्वाची जाण त्यांना होती. त्यानंतर त्या लिहित होत्या, त्या वाचत होत्या, त्या युद्ध करत होत्या, त्या राज्य चालवत होत्या. म्हणजे अष्टपैलूपेक्षा व्यक्तिमत्व म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा कितीतरी आपण कोळशाच्या खाणीतला जो हिरा आहे तो हिरा आपल्या भारत देशामध्ये महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या माध्यमातून आपल्या भारताला लाभलेला होता. आणि हे आपलं खूप मोठं असं भाग्य होतं की अशा राणींनी आपल्या महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जन्म घेतला आणि मध्य प्रदेश येथील महेश्वर येथे त्यांनी 29 वर्ष अतिशय उत्कृष्ट असे म्हणजे जगामध्ये नोंद घ्यावी अशा पद्धतीचं त्यांनी राज्य केलेलं होतं. अहिल्याबाई होळकर यांनी ग्रंथ निर्मितीसाठी अनेक लोकांना तयार केलं आणि त्यांच्याकडून अनेक ग्रंथ त्यांनी लिहून घेतलेले होते. त्यामध्ये स्त्रियांचा पण समावेश होता आणि पुरुषांचा पण समावेश होता. त्यांना शिक्षित केलं. मेन म्हणजे आपण आता म्हणत होतो की
मध्ये प्रौढ शिक्षण आपल्याकडे सुरू झालं होतं. आता सर्व शिक्षा अभियान आपल्याकडे सुरू आहे. पण हे अभियान त्यांनी पूर्वीच राबवलेलं होतं. 1700च्याच काळामध्ये आपल्या जनतेला खूप चांगल्या पद्धतीने शिक्षित करण्यासाठीचा प्रयत्न अहिल्याबाई होळकर यांनी सातत्याने केलेला होता. पर्यावरण संवर्धन. आता पर्यावरण संवर्धनाविषयी आपण बोलत असताना आज पण आपण अहिल्याबाई होळकर यांनी अनेक, त्यांचं जे राज्य होतं त्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे लावलेली होती, बाग बगीचा होते, नाला बंदस्ती केली होती आणि पर्यावरणाचा विकास पर्यावरणाचा ध्यास त्यांनी घेतलेला होता. कारण त्यांना माहिती होतं की आपण जर जास्त झाडे आपण लावू तर तेव्हाच आपल्याला पाणी मिळेल, तेव्हाच पाऊस पडेल. त्यामुळे त्यांनी पर्यावरणाचा विकास त्यांच्या राज्यामध्ये संपूर्णपणे सगळीकडे, म्हणजे सगळ्या गावांमध्ये, त्यांच्या शहरांमध्ये, जिथं जिथं महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं राज्य होतं त्या ठिकाणी त्यांनी पर्यावरणाचा विकास केलेला आहे. पण आज आपण पाहत आहोत की पर्यावरणाचा ऱ्हास कशा पद्धतीने काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी डोंगरं पोकारतायत, तिथं बिल्डिंग बांधत आहेत आणि झाडांची कत्लेआम सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होत आहे. पण त्यांनी त्यावेळेस त्या काळामध्ये पर्यावरण संवर्धन करून किती त्या निसर्गावरती प्रेम करणाऱ्या होत्या यावरून आपल्या ते लक्षात येतं. जातीयता नष्ट केली. त्यांच्या संस्थानामध्ये जातीयता नव्हतीच. बहुजनांसाठी राज्य केलं. बहुजनांसाठी म्हणजे सर्व जाती धर्मातील लोकांसाठी राज्य केले. जसं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातील कलम 17 नुसार जातीयता नष्ट केली, म्हणजे अस्पृश्यता नष्ट केली. म्हणजे कुठलाही माणूस कुणालाही टच करू शकतो, कुठेही राहू शकतो, कुणाशी बोलू शकतो. जर तसं कोणी केलं नाही तर त्यावरती आपल्याला कायद्याने गुन्हा दाखल करता येतो. तर हा विचार, जातीयता नष्ट करण्याचा विचार जो आहे, अहिल्याबाई होळकरांनी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं सर्व धर्म समभाव, म्हणजे सर्व धर्माची लोक, ती स्त्री असतील पुरुष असतील, सर्व जाती धर्माची लोक ही समान होती. तिथे एक सामाजिक न्याय होता आणि समानता होती. तिथे तीच समानता आणि तोच सामाजिक न्याय अहिल्याबाई होळकर महाराणी यांनी आपल्या संस्थानामध्ये त्यांनी आणला. आणि आपले मनोवादी व्यवस्थेनी, चातुर्वर्ण्य व्यवस्थेनी जी जातीयतेची जी उतरंड केली होती, जसे वरती ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग वैश्य आणि मग शूद्र, अतिशूद्र, म्हणजे आणि शूद्र आणि अतिशूद्रांना तर काहीच काम नव्हतं. त्यांना एकच काम होतं की या तिन्ही वर्गाची सेवा करणे. आणि शूद्र आणि अतिशूद्रांबरोबर स्त्रियांची पण अवस्था तीच होती की स्त्रियांना पण शूद्र म्हणून गणलं जात होतं. तसेच आपण पाहतो की इतिहासातले दाखले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करताना किती अडचणी आल्या हे आपण पाहिलेलं आहे. ही जातीयता जेव्हा गौतम बुद्धांनी जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झालं त्यावेळेस त्यांच्या भिक्खू आणि भिक्खुणी अशा सर्व जातीतील स्त्री आणि पुरुष हे त्यांच्या विचारांवरती चालणारे होते. ते भिक्खू बनले, भिक्खुनी बनले. त्या गौतम बुद्धांच्या काळापासून 2500 वर्षापासून जी सामाजिक न्याय, सामाजिक समता, तीच सामाजिक न्याय समता आपल्या संत रविदासांनी सांगितलेली आहे, संत कबीरांनी सांगितलेली आहे. आणि छत्रपती शाहू महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये ती राबवलेली आहे. हे सर्वांना ज्ञातच आहे. जातीयता नष्ट करून बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजे बहुजनांसाठी, बहुजनांच्या विचारासाठी, बहुजनांच्या विकासासाठी त्यांचं सामाजिक, आर्थिक, राजकीय, मानसिक, वैचारिक, शैक्षणिक हे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून जातीयता नष्ट करून सर्व धर्म समभाव ही जी भावना आहे, ही भावना त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धिंगित केलेली आहे. हेच इतिहासाचे दाखले घेत आपले महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी त्यांच्या घरातील विहीर खुली करून दिलेली होती. बघा, हा सर्व महामानवांचा विचार कसा होता. आणि 1900 वर्षापूर्वी चंद्रगुप्त मौर्य हे सुद्धा धनगर समाजातले मेंढपाळ या जमातीतले ते होते. त्यांनी अनेक वर्ष
राज्य जे आपल्या भारतावरती केलेलं आहे. आणि त्यांच्या काळात जो सामाजिक न्याय होता, जी समता होती, तीच समता आपल्याला सर्व महामानवांच्या कार्यकाळामध्ये पाहायला आपल्याला मिळत आहे. सामाजिक न्याय समता प्रस्थापित करून राज्यामध्ये आपलं एक राज्य जे आहे ते सुखशांतीने कसं नांदेल, एक उत्कृष्ट राज्य कसं असेल, किंवा त्या राज्यामध्ये एक समानता कशी असेल आणि लोक कल्याणासाठी कामं करून जी सामाजिक न्याय महाराणी अहिल्याबाई होळकरनी दिलेला आहे, खरंच त्याला जगामध्ये कुठेही तोड नाही. आणि हाच खरा इतिहास महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा काही लोकांनी दडवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कितीही दडवला तरी सूर्याला, मगाशी मी म्हणाले जसं सूर्याला कशाची गरज नसते, त्याचा प्रकाश लख्ख असतो, तसाच महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा प्रकाश असा लख्ख भारतभर आजही आपणाला पाहायला मिळत आहे. विधवा स्त्रियांना त्यावेळेस मूल दत्तक घेण्याची मुभा नव्हती, पण तो कायदा त्यांनी केला. जसं संपत्तीचा अधिकाराचा कायदा केला, तसंच अहिल्याबाई होळकरनी विधवा स्त्रियांनी दत्तक मूल घ्यावं आणि ते दत्तक मूल घेण्यासाठीचा कायदा करून त्यांना जगण्याची प्रेरणा दिली. कारण काही स्त्रिया ह्या त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांना जर मूल नसेल किंवा काही कारणास्तव जबरदस्तीने वगैरे त्यांचे नातेवाईक सती जाण्यासाठी त्यांना जबरदस्तीने सती घालवत असतील, तर त्यावेळेस अशा स्त्रियांनी सती न जाता त्यांनी एक दत्तक मुलगी किंवा मुलगा असं घेऊन त्यांनी त्याचं संगोपन करावं आणि आपलं जीवन जगावं, असं त्यांनी त्यावेळेस अहिल्याबाई होळकरनी त्यांच्या संस्थानामध्ये कायदा केलेला होता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं राज्य चालण्यासाठी काय आवश्यक असतं, तर राज्य चालण्यासाठी शेती विकासास त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिलेली होती. जसं आता त्यांचा जो प्रदेश आहे, तर गुजरातमधून काही पाटीदार लोक त्यांनी घेऊन आलेले होते आणि मावळसारख्या, म्हणजे तिथं जंगल वगैरे होतं, तिथली भूमी काही इतकी सुपीक नव्हती की तिथे आपण शेती करू. तर त्यासाठी त्यांनी ते पाटीदार लोकांना तिथे घेऊन आणून त्यांना ती जमीन दिली आणि त्यांना ती जमीन कसण्यायोग्य करून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी शेतीचे कामकाज केले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणे, म्हणजे कुठल्या ठिकाणच्या जमिनीसाठी कुठली बियाणे किंवा तिथं कुठली पिकं आपण घेतली पाहिजेत याचं ज्ञान त्यांनी घेतलं. त्या स्वतः तिथं जात होत्या आणि ते ज्ञान घेत होत्या आणि त्यानंतरच कुठल्या शेतकऱ्यांना कुठली आपली मोफत बियाणे द्यायची आहेत याविषयी पण ती स्वतः ज्ञान घेऊन मोफत बियाणांचं वाटप करत होत्या. जर समजा त्यांच्या संस्थानामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ जर असेल, तर त्यावेळेस त्या कर सुद्धा माफ करत होत्या. कर माफ करत तर होत्या आणि त्याचप्रमाणे त्यांना आर्थिक मदत सुद्धा करत होत्या. पण ही आर्थिक मदत करत असताना ही आर्थिक मदत योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी पण महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याकडे एक अशी समिती होती आणि ती समिती त्याचा अभ्यास करत होती. बघा त्या किती मोठ्या अर्थतज्ञ होत्या यावरून आपल्याला प्रचिती होते. अशा त्या आपल्या अहिल्याबाई होळकर शेतीच्या माध्यमातून शेतीला विकासाची चालना देऊन सर्व त्यांचा भूप्रदेश आहे सदन करून लोकांना आर्थिक सोर्स किंवा रोजगाराच्या संधी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर ह्या एकमेव राणी होत्या की ज्यांनी भारतामध्ये खूप मोठा असा प्रदेश त्यांच्याकडे त्यांच्या ताब्यात होता आणि इतर राज्यातली जी राज्यांच्या अधीनस्थ असणारी लोक आहेत ती सुद्धा लोक काही स्थलांतरित होऊन महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यामध्ये आश्रय घेत होती. बघा ह्या किती म्हणजे बुद्धिमान, मुत्सद्दी आणि किती हुशार होत्या. त्यांच्या हुशारीला खरंच तोड नाही असं मला वाटतं. अशा हुशार राणींनी 29 वर्ष राज्य केलेलं आहे. काही थोडकं नाही तर 29 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे आणि अतिशय कर्तबगारपणे, लढवय्यपणे त्यांनी ते राज्य केलेलं आहे. त्यानंतर जलसिंचन, त्यांच्या राज्यामध्ये जलसिंचनासाठी खूप
त्यांनी प्रयत्न केले, जसं विहिरी बांधल्या, ठिकठिकाणी विहिरी बांधल्या, नदीवरती घाट बांधले, बंदिस्ती केली, छोटे छोटे तलाव काढले त्यांनी, स्टेप वेल म्हणजे पायऱ्यांच्या ज्या विहिरी पूर्वी आपण आज पण आपल्याला पाहायला मिळतात, काही ठिकाणी पायऱ्यांच्या विहिरी आहेत, तर तशा विहिरी त्यांनी निर्माण केल्या, बोरवेल निर्माण केले आणि तलाव निर्माण केले आणि जलसिंचनाच्या माध्यमातून पर्यावरणाच्या विकासाबरोबरच शेतीचा विकास आणि आपल्या दैनंदिन गरजा ज्या आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी आपल्याला मुबलक असलं पाहिजे आपल्या राज्यातील सर्व जनतेला, याचाही सुद्धा त्यांनी विचार करून जलसिंचनासाठी अतिशय महत्त्वाचं काम असं महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जलविषयक त्यांनी कामकाज केलं, मोठे मोठे भाकरा नागल धरण बांधलं आणि कर्नाटकामध्ये एक धरण बांधलेलं आहे होसपेटला, आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी सुद्धा नद्या जोड प्रकल्प आपल्याला सांगितला होता, तो दुर्दैवाने अजून पण आपल्याकडे झालेला नाही. म्हणजे अहिल्याबाई होळकर बघा, त्यांनी त्या काळामध्ये जलसिंचनावरती किती चांगल्या पद्धतीने जलसिंचन करून त्यांचा प्रदेश सुफलाम केलेला होता आणि त्यातून त्यांची पूर्ण प्रजा ही सुखी होती, श्रीमंत होती, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या ती प्रगत होती आणि औद्योगिकदृष्ट्या सुद्धा ती प्रगत होती. अशा या महाराणी यांनी आपल्या भारतामध्ये राज्य करून एक वेगळा ठसा असा उमटवलेला आहे. त्यानंतर स्थापत्यशास्त्रास चालना दिली. म्हणजे स्थापत्यशास्त्र म्हणजे आपण म्हणूया त्याला इंजिनिअरिंग आजच्या काळात आपण असं म्हणू शकतो त्याला इंजिनिअरिंग. म्हणजे त्या काळामध्ये त्यांना खूप वस्तुशिल्पांची खूप आवड होती. त्यांनी काय केलं, त्यांनी जवळपास 5,000 पेक्षा जास्त मंदिरे त्यांनी बांधलेली आहेत. जसं सोमनाथ असेल, गया असेल, अशा अनेक ठिकाणी मंदिरं बांधलेली आहेत. त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. म्हणजे काय, ते जीर्णोद्धार करत असताना तिथले स्थानिक जी नागरिक होते त्यांना त्यांनी त्या जीर्णोद्धाराच्या माध्यमातून, मंदिर बांधकामाच्या माध्यमातून एक रोजगार मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं हे एक महान काम केलेलं आहे. आपण म्हणतो फक्त पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, पण त्यामागची भूमिका ही होती की रोजगाराच्या संधी तिथल्या स्थानिक लोकांना उपलब्ध करून द्यायच्या आणि कला कुसरीतून आकर्षक असे मंदिरं, वस्तुशिल्प, राजवाडे असे आपण बांधायचे असा त्यांचा आग्रह होता. आणि त्याचबरोबर त्यांनी मंदिराचं तर जीर्णोद्धार केलेलंच आहे, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की त्या सर्व धर्मसमभाव मानणाऱ्या महाराणी होत्या, तर त्यांनी मस्जिदी सुद्धा बांधलेल्या आहेत. कदाचित त्यांनी मस्जिदी बांधलेल्या आहेत ह्याचे दाखले इतिहासामध्ये खूप आहेत, पण तो पण इतिहास आपल्यापासून लपवून ठेवलेला आहे. म्हणजे मुस्लिम समाजातील लोकांना तिथे जाऊन नमाज पढता यावं यासाठी त्यांनी मस्जिदींचा जीर्णोद्धार केला. तिथे चांगल्या पद्धतीने मस्जिदी सुद्धा, जसं मंदिरांचं महत्त्व दिलं जसं मस्जिदींना पण महत्त्व दिलं. म्हणजे सर्व समान, म्हणजे समानता आणि सामाजिक न्याय जो आहे तो प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अहिल्याबाई होळकर यांनी केला. आणि हिंदू आणि मुस्लिम असा कुठला भेदभाव त्यांच्या राज्यामध्ये होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आकर्षक व कलात्मक इंदोर शहर जे होतं ते एक खेडं होतं. त्या शहराला आणि महेश्वर या दोन्ही खेड्यांना त्यांनी अतिशय आकर्षक आणि वस्तुशिल्प बनवण्याचं एक मोठं काम केलेलं आहे. तिथे आज पाहतोय तुम्ही, तिथे अनेक बाजारपेठा आहेत. त्या बाजारपेठांची निर्मिती कशा पद्धतीने केलेली आहे. जसं आपण हम्पीला पाहतो की तिथं कशा पद्धतीने तिथल्या राजांनी बाजारपेठांना महत्त्व दिलेलं होतं. मी हम्पीला जाऊन आले तर ते मी पाहिलेलं आहे. तर त्याच पद्धतीने महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी वेगवेगळा जो उद्योग व्यवसाय आहे त्या व्यवसायाला चालना देण्याच्या साठी आणि आर्थिक सोर्स निर्माण करण्यासाठी, रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आणि उद्योग व्यवसायाला चालना मिळण्यासाठी
त्यांनी तिथं अनेक बाजारपेठा निर्माण इंदोर आणि महेश्वर येथे केलेल्या आहेत. म्हणजे त्यांची जी दूरदृष्टी होती, जो विचार होता तो किती प्रगल्भ आणि किती असा मोठा आघात आणि किती खोलवर, म्हणजे तळागाळातील लोकांच्या गरजा ओळखून त्यांनी त्यांचा राज्यकारभार चालवला. आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या राज्यामध्ये कुठलाही माणूस उपाशी राहू नये, किंवा त्याला, आज आपण पाहतोय शेतकरी आत्महत्या करत आहेत. आपण इतिहासाचे जर दाखले घेतले तर अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी कधीही आत्महत्या केलेली नाही. तर त्यांचं जे ज्ञान होतं, जे दृष्टिकोन होता त्यांचा, जो सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रजेसाठीच काम करायचं, लोककल्याणकारी राणी, फक्त प्रजेच्या विकासाचा विचार त्यांनी सातत्याने त्यांच्या मनामध्ये केलेला आहे. आणि त्यांच्या कामातूनही आपल्याला तो भारतभर आजही आपल्याला दिसून येत आहे. आता विधवा स्त्रियांचा जो विषय होता, किंवा विधवा स्त्री असतील किंवा इतर स्त्रियांचा जो विषय होता, तर त्या स्त्रियांचं सक्षमीकरण करणे यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे. जसं स्त्रियांना त्यांच्याविषयी काही हक्क आणि अधिकार त्यांनी मिळवून दिलेले आहेत. जसं शिक्षणाचा हक्क असेल, स्त्रियांनी शिक्षणामध्ये पुढे यावे यासाठी त्यांनी अनेक शाळा काढलेल्या आहेत, त्यांना प्रेरणा दिलेल्या आहेत त्यांनी. त्यानंतर स्त्रियांनी उद्योग व्यवसाय करावा, नुसतं शिकून घरी बसू नये, चूल किंवा मूल इथपर्यंतच त्यांनी ते बघू नये, तर त्यांनी उद्योग व्यवसाय पण करावा. यासाठी त्यांनी महेश्वर येथे आपलं महेश्वरी साड्यांचं एक कापड गिरणी त्यांनी केलेली आहे तिथे. आणि मोठ्या प्रमाणात आज पण आपण पाहतो महेश्वरी साडी ही मध्य प्रदेशामधून ती फॉरेनला जाते. आणि रेशम, म्हणजे ओरिजिनल रेशम काय आहे ते आपल्याला मध्य प्रदेश महेश्वरी इथे मध्ये पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणावरती उद्योग व्यवसाय कापड गिरण्या त्यांनी निर्माण करून, आणि पेशव्यांच्या काळात सुद्धा ते तिथले अनेक मोठे मोठे लोक महेश्वरचं रेशमी कापड मागवून घेत असत आणि ते वस्त्र ते परिधान करत असत. म्हणजे त्या काळामध्ये रेशीम उद्योगाला कशा पद्धतीने अहिल्याबाई महाराणी यांनी चालना दिली आणि स्थानिकांना आणि महिलांना उद्योग उभारण्यासाठी त्यांनी मदत केली. आणि एक उद्योग उभारून त्यांना एक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा, मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याचं एक मोठं काम अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक पिढ्यांना त्या उद्योगातून रोजगार मिळेल. म्हणजे आजही महेश्वर इथं आपण गेल्यानंतर रेशीम उद्योग हा खूप मोठ्या प्रमाणावरती तो चालू आहे आणि अनेक पिढ्यानपिढ्या तो व्यवसाय ते करत आहेत. म्हणजे अनेक पिढ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं अर्थशास्त्र अहिल्याबाई होळकर महाराणी यांनी म्हणजे त्यांच्या कार्यकालामध्ये तो विचार तो घेऊन त्यांनी तो केलेला आहे. म्हणजे आजही अनेक पिढ्या त्या व्यवसायावरती त्या जगताना आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत असं आपल्याला पाहायला मिळतात. सांस्कृतिक वारसा त्यांनी जपला त्यांच्या काळात. अहिल्याबाई होळकर, मी मगाशीच म्हणाले, त्यांना एक कला आणि वस्तुशिल्प याच्यामध्ये खूप आवड होती. कला कुसूर, लोकगीते आणि कलाकारांना मोठ्या प्रमाणावरती त्यांनी तिथं संधी दिल्या. म्हणजे कलाकारांसाठी राहण्यासाठी त्यांनी विश्रामगृह बांधले. कलाकारच तिथं राहत होते, आश्रय पण दिला त्यांना. त्याचबरोबर कला कुसरीची जी कामं होती, बारीक बारीक नक्षीकाम वगैरे आज आपण इथं पाहतो अजिंठा, वेरूळ लेणीला किती वर्षापूर्वीच्या ते कलर आहेत, त्या डिझाईन्स आहेत, त्या किती आपल्याला मनमोहक पद्धतीने आज पण आकर्षित करत असतात. आणि आपल्याला वाटतं की त्या काळातल्या लोकांनी बाबा कसं त्यांचं डोकं होतं, ते किती हुशार होते की त्यांनी मोठ्या प्रमाणावरती तिथे कलाकुसरीचं एक बारीक बारीक नक्षीकाम केलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं की अहिल्याबाई होळकरांचं जे राज्य होतं, त्या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कलाकुसर आणि नक्षीकाम आणि संस्कृतीचा जोपासना करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अनेक कलाकारांना त्यांनी संधी दिलेल्या आहे. जसं आपल्या महाराष्ट्रातली मोरोपंत होते आपले तर त्यांना सुद्धा तिथे आश्रय दिल्याचा आपल्याला इतिहासामध्ये दाखला मिळत आहे.
विविध ठिकाणी त्यांनी विश्रामगृह सुद्धा बांधले, किंवा एका गाव, जसं आता आपण शासकीय रेस्ट हाऊस म्हणतो, पण फक्त शासकीय लोकांसाठी आहे, पण इतर लोकांनी कुठं राहायचं बाबा ते, त्यासाठी महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी विश्रांतीगृह बांधले आणि कलाकारांना मोठ्या प्रमाणावरती तिथे त्यांना कला दाखवण्याची संधी आणि कलेची जोपासना करण्याची संधी त्यांना दिली आणि कलेचा वारसा त्यांनी पुढे त्यांनी चालवलेला आपणाला दिसून येत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काम काय केलं असेल, राजे शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं हिरकणी तिने जो रायगड चढून जी खाली आली, तर ती काय तिला लगेच काय रायगड चढता आला नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांना पण तलवारबाजी असेल किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण कसं लढलं पाहिजे हे प्रशिक्षण असेल, ते प्रशिक्षण जिजाऊंच्या माध्यमातून अनेक महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते मिळालेलं होतं. तोच इतिहासाचा दाखला घेत महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी विधवा स्त्रियांची आणि इतर महिलांची एक सैन्यांची खूप मोठी तुकडी तयार केली होती. बघा, आज आपण महिलांना ह्याच्यामध्ये सैन्यामध्ये घेण्यासाठी किती वर्ष आम्हाला लढाई करावी लागली. त्यानंतर आज कुठे महिला पायलट झालेल्या आहेत, मेजर आहेत, किंवा आज नेव्हीमध्ये आहेत, एअरफोर्समध्ये आहेत, सैन्यामध्ये आहेत त्या महिला. पण त्या काळातच अहिल्याबाई महाराणी होळकर यांनी स्त्री आणि पुरुष कुठलाही भेदभाव त्या काळात केला नाही. त्यांना समानतेची म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करून समान वागणूक देऊन जेवढी अक्कल पुरुषाला आहे, जेवढं पुरुष युद्धामध्ये लढू शकतो तेवढीच स्त्री सुद्धा लढू शकते, हा जो समानतेचा एक मोठा दूरदृष्टी असणारा विचार महाराणी अहिल्याबाई होळकरनी त्या काळामध्ये त्यांच्या राज्यामध्ये दिला आणि महिलांच्या सक्षमीकरणावरती भर देऊन एक मोठी महिलांची सैन्याची तुकडीच त्यांनी निर्माण केलेली होती. किती मोठं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं होतं. आणि आज पण आम्हाला स्त्री पुरुष समानतेसाठी झगडावं लागतं. जेंडर डिस्क्रिमिनेशन हे आम्हाला राजकारणामध्ये पाहायला मिळतं, प्रशासनामध्ये पाहायला मिळतं, समाजामध्ये पाहायला मिळतं, घरामध्ये पाहायला मिळतं. पण त्या काळामध्ये त्यांनी महिलांची एक मोठी फळी निर्माण केली आणि त्यांना सैन्य निर्माण करून त्यांचा वापर युद्धामध्ये त्या काळामध्ये महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी केला. हे अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि हा जो इतिहास आहे, हा इतिहास आपल्याला दडवून ठेवलेला आहे. म्हणजे युद्ध करणे म्हणजे क्षत्रियांनीच जाणे किंवा पुरुषांनीच जाणे, युद्ध करणे ही पुरुषांचीच मक्तेदारी होती. ती मनुवादी संस्कृतीतील मक्तेदारी, पुरुषी वर्चस्व छाटून काढून अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरणावरती भर देऊन महिलांना मानसिक, वैचारिक आणि शारीरिक दृष्ट्या तरबेज करून त्या महिलांना सैन्यामध्ये भरती करून एक महिला सैन्याची मोठी फळी त्यांनी निर्माण केलेली होती. हे खूप मोठं काम असं महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या संस्थानामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतो. मी मगाशीच म्हणालं, अहिल्याबाई होळकर महाराणी असताना 29 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी मस्जिद बांधले, मंदिरं सुद्धा बांधले. त्यांनी त्या काळामध्ये त्यांनी फक्त बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणजे बहुजनांचा विकास करणे आणि बहुजनांना सुखी करणे हे काम केलं. त्यांच्या काळात कुठलीही जातीयता नव्हती किंवा कुठल्याही जाती धर्माला, अस्पृश्यताला कुठलाही कसलाही थारा त्यांच्या संस्थानामध्ये नव्हता. हे एवढं मोठं काम महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बहुजनांसाठी केलेलं आहे. त्यामुळेच महात्मा फुले यांनी मगाशी मी म्हणलं अहिल्याश्रम असं नाव दिलेलं आहे. अस्पृश्यांसाठी जी शाळा काढली त्याच्यासाठी अहिल्याश्रम असं नाव दिलेलं आहे. राजर्षी शाहू महाराजांनी अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ एक दवाखाना काढलेला आहे त्यांच्या. बघा, हे महापुरुष एकमेकांना कधीही भेटलेले नाहीत, पण त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कार्यांचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे चालण्यासाठी जे त्यांच्यानंतर महात्मा फुले आले 18व्या शतकात, त्यानंतर राजर्षी शाहू महाराज
त्याच समकालीन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हा विचारांचा वारसा जो आहे, जो गौतम बुद्धापासून बहुजन हिताय बहुजन सुखायचा जो वारसा आहे, तो वारसा कशा पद्धतीने वैचारिक पद्धतीने हा पुढे चालू आहे ते आज आपण पाहत आहोत. जरी ते एकमेकांना भेटले नसतील तरी त्यांच्या विचारानुसार आणि कार्यानुसार महापुरुषांनी एकमेकांचे दाखले घेत त्यांनी पुढे ते काम चालू ठेवलेलं आहे. आणि हेच काम महापुरुषांचं काम आपल्याला छोट्या छोट्या माध्यमातून आपल्याला सुद्धा चालू ठेवायचं आहे. विनोबा भावे काय म्हणतात? विनोबा भावे असे म्हणतात की बाबा, तलवारीच्या जोरावरती कोणीही युद्ध लढू शकतं, पण बुद्धीच्या जोरावर राज्य करणारी एकमेव महाराणी म्हणजे त्या आहेत अहिल्याबाई होळकर. बघा, बुद्धीच्या जोरावरती म्हणजे बुद्धीच्या जोरावरती राज्य करणाऱ्या एकमेव राणी कोण आहेत? तर त्या अहिल्याबाई होळकरच आहेत, असं विनोबा भावे असे म्हणतात आपल्याला. दीनदुबळ्यांचा विचार करणाऱ्या, पुरोगामित्वासाठी सातत्याने लढणाऱ्या, बहुजनांचा विकासाचा ध्यास घेणाऱ्या राजमाता ह्याच एकमेव आपल्या राणी आहेत, असं माझंही मत आहे. माता जिजाऊ आहेत आणि अहिल्याबाई होळकर आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, झाशीच्या राणी पण आहेत, त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये पण काम केलेलं आहे. तर आणि हे राज्य करताना त्यांच्या राज्य ह्याच्यामध्ये अंतर्गत कुरघोड्या करणारे लोक म्हणजे माननीय कांशीरामजींनी चमचों का इतिहास, चमचे कसे असतात याविषयी एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर ते पुस्तक कांशीरामजींनी लिहिलेलं आहे. त्या काळामध्ये त्यांच्या अंतर्गत जे चमचे होते किंवा जे अंतर्गत हितशत्रू होते त्यांचा कसा बिमोड केला पाहिजे, त्यांना नेस्तनाबूत कसं केलं पाहिजे, यासाठी अहिल्याबाई होळकर यांची एक स्पेशल अशी यंत्रणा होती आणि त्या यंत्रणेतून त्या बरोबर बंदोबस्त करत होत्या. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा पूर्णपणे त्यांना कळत होत्या. त्यानंतर चोर आणि दरोडेखोरांचा बंदोबस्त कशा पद्धतीने करावा याचाही विचार करत होत्या. आणि चोर आणि दरोडेखोरांचा बंदोबस्त यशवंत फणसे यांनी केला, म्हणून त्यांनी आपल्या मुलीचा विवाह, मुक्ताबाईचा विवाह यशवंत फणसे यांच्याशी करून आंतरजाती विवाहाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती चालना देण्याचं काम महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं आहे. जसं मी मगाशी म्हणाले अंतर्गत हितशत्रू, त्यामध्ये राघोबा नावाचे एक होते. त्यांनी माधवराव पेशव्यांच्या काकांना निरोप पाठवला, आता इथं पुरुष कोणीही राहिलेला नाही, तर तुम्ही महेश्वर हे संस्थान तुम्ही काबीज करा आणि तिथे राज्य करा. त्यामुळे हा पुरुषी अहंकाराला मोड देऊन सावित्रीबाई फुले यांच्या बरोबरीने महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी काय केलं, तर अहिल्याबाई होळकर यांनी पेशव्यांना एक पत्र लिहिलं. त्यामध्ये असं म्हणाल्या त्या की माझ्याकडे एक महिलांची फळी आहे, सैन्य आहे आणि मी युद्ध लढायला तयार आहे, मी एक स्त्री आहे, पण जर तुम्ही युद्ध हारलात तर तुमचीच हार आहे, कारण एका स्त्रीकडून तुम्ही युद्ध हारणार आहात, आणि युद्ध जिंकलात तर तुमचाच हार आहे, कारण एका स्त्रीकडून युद्ध जिंकण्यामध्ये कुठलाही पुरुषार्थ नाही. तर तुम्ही विचार करा माझ्यावरती स्वारी करण्यापूर्वी. त्यामुळे पेशव्यांना त्यावेळेस ते घाबरले आणि आपला पेशव्यांचा इतिहास कलंकित होऊ नये किंवा महिलांकडून आपण हरू नये यासाठी पेशव्यांनी तिथून पळ काढला आणि अशा प्रकारे बुद्धीच्या जोरावर त्यांनी आपलं राज्य पेशव्यांपासून वाचवल्याचे दाखले आपल्याला इतिहासामध्ये मिळत आहेत. याचा विचार त्या किती दूरदृष्टी होत्या आणि किती महान राणी होत्या आणि किती लढवय्या आणि किती चतुर होत्या हे आपल्याला यावरून समजते. तसेच अहिल्याबाई होळकर यांना असं वाटत होतं की इतर संस्थानं जे आहेत, जे इंग्रजांना जर त्यांनी मिळाले तर ते फारच अवघड होईल आणि म्हणजे आपल्या देशावरती, भारत देशावरती कायमचं राज्य जे इंग्रजांचं होईल. त्यासाठी तुम्ही त्यांच्या विरोधात लढलं पाहिजे, कारण इंग्रजांची हात मिळवणी करणे म्हणजे अस्वलाला जाऊन भेटल्यासारखं आहे, असं अहिल्याबाई होळकर पेशव्यांना लिहितात. म्हणजेच काय
की अस्वलाच्या तावडीत सापडला तर अस्वलाला कधीही मारता येत नाही, त्याला मारता येतं त्याच्या तोंडावरती मारता येतं. वाघ आणि सिंहाची शिकार आपण करू शकतो, पण अस्वलाची शिकार आपल्याला सहजासहजी करता येत नाही. म्हणजे इंग्रजांना त्यांनी कशाची उपमा दिली होती? अस्वलाची उपमा दिली होती. म्हणजे अस्वलाच्या तावडीत सापडून तुम्ही गुदगुल्या स्वतःला करून घेऊ नका, म्हणजे तुमचं हसू करून घेऊ नका, अशा पद्धतीचं अनेक संस्थानिकांना त्यांनी पत्रव्यवहार केल्याचा आपल्याला दिसून येतो. खरं तर अहिल्याबाई होळकर यांनी जे काही राज्य केलेलं आहे त्या राज्यामध्ये त्यांचा स्वतःचा असा राजकोष होता आणि त्या काळात 16 कोटी होता. आता त्या काळामध्ये 1700च्या काळामध्ये जर 16 कोटीची किंमत किती असेल, आता आपण अनुमान लावायला काही हरकत नाही, ती कितीतरी लाखो करोडोमध्ये ती होती. आणि ज्या काही विकासाचे कामं त्यांनी केलेले आहे, जसं मस्जिद मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, वस्तुशिल्प उभारणे, राजवाडे, विहिरी खोदणे किंवा आश्रमे, अन्नक्षेत्र उघडणे, हे सर्व बाबी त्यांनी कशातून केल्या तर स्वतःच्या राजकोषातून त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे बघा, तो जो पैसा स्वतःच्या खर्च करण्यासाठी होता ते अतिशय साधं आणि सरळ जीवन त्या जगत होत्या आणि तो सर्व पैसा जनतेच्या विकासासाठी त्यांनी तो लावलेला आहे. म्हणजे किती त्यागी वृत्ती त्यांच्या मनामध्ये होती आणि प्रजा आपली सुखी तर आपण सुखी, असा जो विचार आहे महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी त्या काळामध्ये आपल्याला केल्याचे दिसून येते. माळवा साम्राज्याच्या त्या महाराणी होत्या. माळवा साम्राज्य जे होतं ते ह्यांच्या ताब्यामध्ये होत्या आणि त्याच्या त्या महाराणी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर अहिल्याबाई होळकरांचा त्यांचा विचार काय होता तर बहुजन हिताय बहुजन सुखाय लोककल्याणकारी त्या राजमाता होत्या. म्हणजे माझी प्रजा जर सुखी असेल तर मी आनंदी आहे, माझी प्रजा जर दुःखी असेल तर मी दुःखी आहे. आणि आज आपण काय पाहतो आहोत, प्रजा दुःखी आहे आणि राजा सुखी आहे. राजा म्हणजे आपले जे काही आपल्याकडे आहे ते, प्रजा अतोनातपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात किंवा अनेक महिलांवरती अन्याय अत्याचार होतात आणि न्याय कुठं आपल्याला मिळत आहे, न्याय मिळण्यासाठी खूप मोठी प्रतीक्षा करावी लागते. पण तसं अहिल्याबाई होळकर महाराणी यांच्या कार्यकाळामध्ये अजिबात नव्हत्या. त्या स्वतःच त्या सर्व न्यायनिवाडे करत होत्या आणि प्रजेला न्याय देत होत्या. आणि त्यांनी जो पैसा खर्च केलेला आहे तो खर्च केलेला पैसा योग्य ठिकाणी मार्गी लागतो किंवा नाही हे पाहण्याचं काम सुद्धा अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं आहे. खरं तर अहिल्याबाई होळकर मुळातच खूप हुशार होत्या. त्यांच्या वडिलांनी त्यांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या काही गोष्टी शिकायच्या असतात, जसं पोहणे, तलवारबाजी आहेत, ह्या सर्व गोष्टी त्यांनी शिकवलेल्या होत्या. पण त्यांचे सासरे जे आहेत राजे मल्हाररावजी होळकर यांचं खूप मोठं सहकार्य आणि खूप मोठं योगदान महाराणी अहिल्याबाई यांना लाभलेलं होतं. त्यांचं इतकं पाठबळ होतं की मल्हाररावजी होळकर यांना वाटत होतं की आपलं जर राज्य वाचवायचं असेल तर आपलं राज्य फक्त अहिल्याबाईच वाचवू शकतात. त्या एकमेवच आपलं राज्य वाचवून आपल्या प्रजेला सुखी करू शकतात आणि परकीय आक्रमणापासून आपल्या प्रजेला म्हणजे स्वतंत्र ठेवू शकतात. हा एक मोठा विश्वास त्यांनी त्यांच्यावरती दिलेला होता. कारण जेव्हा मल्हाररावजी होळकर कुठे जात होते युद्धाला तर त्यावेळेस ते सांगत होते की दारुगोळा तुम्ही जपून ठेवला पाहिजे, सैन्यांवरती लक्ष दिलं पाहिजे, राज्यकारभार कसा केला पाहिजे. पूर्ण सत्ता जी आहे राज्यकारभाराची पूर्ण सत्ता महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या हातातच देऊन मल्हाररावजी होळकर युद्धावरती जात होते. आणि त्या इतक्या चाणाक्ष आणि इतक्या हुशार होत्या की मल्हाररावजी होळकर यांना त्या कुठलीही संधी देत नव्हत्या की ते परत युद्धाहून आल्यानंतर त्यांचा राज्यकारभार ज्या अतिउत्तम चाललेला मल्हाररावजी होळकर राजे यांना तो दिसून येत होत्या. त्यांचा खूप विश्वास होता आणि त्यांचं खूप पाठबळ होतं. त्यामुळेच त्या पाठबळाच्या आधारेच महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी 29 वर्ष आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी राज्य केलेलं आहे. खरं तर माळवा प्रांताच्या ह्या साम्राज्याच्या ह्या महाराणी होत्या, म्हणून तर चित्रकार त्यांना तत्वज्ञानी राणी असा उल्लेख करतात. काय करतात? तत्वज्ञानी राणी. बघा केवढी मोठी उपमा त्यांनी दिलेली आहे. त्यामुळेच आपल्या भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत 1996 मध्ये भारत सरकारने महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने
टपाल तिकीट काढलेलं आहे. म्हणजे पोस्टामध्ये जे तिकीट आपण लावतो ना, ते तिकीट त्यांनी त्यांच्या नावाने काढलेलं आहे. तसेच 1996 मध्ये मध्य प्रदेश सरकारने अहिल्याबाई होळकर पुरस्कार देण्यास सुरुवात केलेली आहे आणि पहिला पुरस्कार आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते नानाजी देशमुख यांना मध्य प्रदेशमध्ये देण्यात आलेला आहे. इंदोर येथे देवी अहिल्याबाई होळकर विश्वविद्यालय म्हणजे विद्यापीठाची निर्मिती सुद्धा त्यांच्या नावाने इंदोर येथे करण्यात आलेली आहे. सोलापूर येथे देवी अहिल्याबाई होळकर विद्यापीठ स्थापन झालेलं आहे आणि अहिल्याबाई होळकर यांच्यावरती 2002 मध्ये देवी अहिल्याबाई नावाचा चित्रपट सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. एवढं मोठं काम अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं आहे आणि तेच काम पुढे चालून आपल्या महापुरुषांनी केलेलं आहे. जसं महात्मा फुलेंनी त्यांच्या कार्यकालामध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता दिलेली आहे. जसं अहिल्याबाई होळकरांनी विधवांसाठी वेगळे कायदे केले, त्यांना दत्तक पुत्र घेण्याचा कायदा केला, त्यांना संपत्तीत अधिकार दिला, पुनर्विवाहाचा अधिकार दिला, आंतरजाती विवाह केले, त्यांनी अनेक ठिकाणी विहिरी तलावे बांधले, अन्नक्षेत्र हे उभारले. म्हणजे त्यांच्या काळामध्ये कुठलाही म्हणजे गरीबातला गरीब माणूस सुद्धा पाण्या वाचून किंवा अन्ना वाचून तडफडून मरू नये, त्याला योग्य प्रकारे एक माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या अन्नाची आणि पाण्याची आणि जे आर्थिक बाबींची गरज असते ती गरज निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी आपल्या संस्थानातील सर्व नागरिकांना त्यांनी निर्माण करून दिल्या हे आपणाला दिसत आहेत. खरं तर अहिल्याबाई होळकर यांनी महाराणी असताना इतकं मोठं काम केलेलं आहे आणि त्यांचा पण पूर्ण काश्मीरपासून ते नंदनवनापासून ते कलकत्त्यापर्यंत वगैरे इतका पश्चिम बंगालपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचं राज्य पसरलेलं होतं आणि ते राज्य त्यांनी अतिशय चतुराईने ते राज्य 29 वर्ष केलं. बघा, 29 वर्ष हा काय कमी कालावधी नव्हता आणि त्या काळामध्ये पुरुषांची जे चतुर्वर्ण मनुवादी ब्राह्मणवादी व्यवस्थेने जे महिलांना हीन स्थान दिलं होतं, जे नरकाचं द्वार, पापाचं घर, स्त्री म्हणजे हीन आहे, हीन दर्जा, दुय्यम दर्जा आणि फक्त स्त्रियांचा उपयोग हा संतती निर्माण करण्यासाठीच केला पाहिजे किंवा ती एक भोग वस्तू आहे, असं जे मनुवादी संस्कृतीने जे लिहिलेलं होतं, ते मनुवादी संस्कृतीने लिहिलेलं ते बिमोड करून महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या संस्थानात पुरुषी अहंकारपणाला मोडून दिला आणि महिलांची गुलामगिरी जी गुलामगिरी होती ती गुलामगिरीची परंपरा मोडून काढली आणि तीच परंपरा महात्मा फुलेंनी मोडून काढली. तीच परंपरा राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये ती मोडून काढलेली आहे आणि महिलांच्या शिक्षणाचा आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि आरक्षणाचा केवढ्या मोठ्या प्रमाणावरती कायदे करून सामान्य जनतेला राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्याय दिला, समता दिली, प्रतिष्ठा दिला, बंधुभाव दिला, हे आपण सर्वजण ज्ञातच आहोत. तर तेच भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना आणि पुरुषांना एक माणूस म्हणून समान हक्कानी, मूलभूत हक्कानी, मूलभूत कर्तव्य हे समानतेच्या तत्वावरती त्यांनी दिलेले आहेत. बघा, हा एका महापुरुषांपासून म्हणजे गौतम बुद्धापासूनचा जो विचार, जसा संत रविदासांचा विचार, संत कबीरांचा विचार, चारवाक्यांचा विचार, अण्णाभाऊ साठेंचा विचार, हे सर्व महापुरुषांचे एकमेकांचे जे विचार आहेत ते विचार कशा पद्धतीने एकमेकांशी गुंतलेले आहेत आणि ते गुंतागुंतीतून त्यांनी समाजाचा, देशाचा विकास, त्यांच्या राज्याचा विकास, मानवी कल्याण कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपणास पाहायला मिळत आहे. म्हणून तर मी आज एक मागासवर्गीय समाजातील महिला शिकून एक अधिकारी झाली आणि अधिकारी होऊन आज मी महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी आपल्याला माहिती देत आहे. आणि हे जे मी इथं उभी आहे यामागे गौतम बुद्धापासून चंद्रगुप्त मौर्य यांच्यापासून त्या सर्वांचं, सम्राट अशोक, या सर्वांचं योगदान याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. आपण आता जर पाहिलं की
संसदेमध्ये संसदेची जी जागा आहे, जी संसद बांधलेलं आहे, ती जागा इंग्रजांना अहिल्याबाई होळकर यांचे तिसरे वंशज जे होते तुकडोजी होळकर यांनी ती जागा दिलेली आहे त्यावेळेस. आणि त्याच जागेवरती आज आपलं संसद उभे आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तिथं संसद भवनामध्ये गेलात आणि पाहिलात तर तिथे चंद्रगुप्त मौर्य जे राजा होते त्यांचं 350 वर्षाचं ते राज्य होतं. आणि ते राज्य करत असताना त्यांनी कोणता सामाजिक न्याय आणि समता वापरलेली आहे, ती सामाजिक न्याय समता आपल्याला आज आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिसत आहे, आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तो सामाजिक न्याय आपण उपभोगताना दिसतोय. तर आपल्या संसदेच्या प्रांगणामध्ये त्यांचा एक पुतळा तिथं चंद्रगुप्त मौर्य यांचा उभारलेला आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकांचं अशोक चक्र जे आहे ते आपल्या तिरंग्यावरती घेतलेलं आहे. बघा केवढा दूरदृष्टी विचार. 2500 वर्षापूर्वी 2000 वर्षापूर्वी ज्या महापुरुषांनी महामानवांनी जी काही कामं केलेली होती ती सर्व कामे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वाचनात घेऊन, त्यांच्या विचारात घेऊन ते सर्वचे सर्व संविधानामध्ये कसे बसवता येतील ते बसवून त्याप्रमाणे त्यांच्या विचारांचा वारसा हा कायम पुढे चालू राहिला पाहिजे यासाठी भारतीय संविधानामध्ये त्याची तरबेज करून ते लिखित स्वरूपामध्ये दस्तावेज आपल्या भारतीय जनतेला अर्पण केलेला आहे. आम्ही भारताचे लोक म्हणजे आम्ही भारताच्या लोकांना आपल्या भारतामध्ये जन्मलेल्या महापुरुषांनी जे जी कामं केलेली आहे ती सर्व भारतीय संविधानामध्ये नमूद करून आम्ही भारताचे लोक म्हणजे भारतीय जनतेला त्यांनी ते अर्पण केलेला आहे. हा एवढा मोठा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये आपल्याला लिहून ठेवलेला दिसून येतो. खरं तर कितीही महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा कितीही तुम्ही इतिहास लपवा तो कधीही लपणार नाही. जरी त्यांचा इतिहास कोणी लिहून जरी नाही ठेवला असेल तरी त्यांच्या कामातून त्यांनी जे मंदिरं बांधलेले आहे त्याच मंदिरामध्ये तुम्ही जाऊन भक्ती करता, भक्तिभावाने तिथे नमन करता. म्हणजे तुम्ही नमन करता त्या अहिल्याबाई होळकरांच्या कामाला तुम्ही नमन करता असं मला म्हणायचं आहे. आणि तुम्ही कितीही तुम्ही लपवला त्यांचा इतिहास, जशी झाशीची राणी आहे, झाशीच्या राणीचा इतिहास तुम्ही आम्हाला जगभर सातत्याने सांगत आलेला आहात, आमच्या शालेय पुस्तकामध्ये त्यांचा इतिहास सांगता, त्याचप्रमाणे आम्हाला अहिल्याबाई होळकरांचा, राजमाता महाराणी यांचा सुद्धा इतिहास तुम्ही सांगितला पाहिजे. तो सुद्धा दाखला आम्हाला शाळांमधून आपल्या मुलांना शिकवण्यासाठी तुम्ही दिला पाहिजे असं मला वाटतं. हे काम जे आहे हे काम शासनाचं आहे. शासनाने अहिल्याबाई होळकर त्यांनी जे महान कार्य केलेलं आहे, जे राज्य केलेलं आहे, समताधिष्ठित राज्य त्यांनी जे आपल्या भारतामध्ये केलेलं आहे, लोककल्याणकारी राज्य त्यांनी भारतामध्ये केलेलं आहे, ते जे राज्य आहे ते राज्य आणि त्याचे दाखले घेत खरं तर अहिल्याबाई होळकर यांचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला वाटतं त्यांचा एक पुतळा असायला पाहिजे. आणि शालेय शिक्षणामध्ये त्यांच्या अभ्यासाचा एक समावेश असायला पाहिजे असं मला स्पष्टपणे वाटत आहे इथे. त्याचबरोबर काश्मीर ते मलईगिरी के नंदनवन आणि काठेवाडी ते कलकत्ता असं सर्व भारतभर त्यांचं भ्रमण होतं, त्यांचं राज्य होतं, त्यांचा राज्यकारभार होता. हे एक होळकर घराण्याने एक अतिशय हे दानशूर असं घराणं होतं. कारण अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या राज्यकोशातील 16 कोटी रुपये पूर्ण राज्यातील जनतेसाठी, त्यांच्या विकासासाठी त्यांनी खर्च केलेला आहे. तसेच आपण पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे पहा, ती फर्ग्युसन कॉलेजची जागा सुद्धा होळकर कुटुंबियांनी दिलेली आहे. ती सुद्धा एक महान कामगिरी त्यांनी केलेली आहे. आज बहुजनांची हजारो लाखो मुलं फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकून पुढे मोठ्या मोठ्या पदावरती देश विदेशामध्ये कार्य करताना आपल्याला दिसत आहेत. अजून पिढ्यानपिढ्या किती तर तिथे शिकतील. ती खूप मोठी जागा आहे आणि ती जागा त्यांनी तिथे दिलेली आहे. रेल्वेसाठी हजारो एकरची जागा होळकर संस्थानाने दिलेली आहे. आणि ही दानशूर व्यक्ती जी आहे ती दानशूर व्यक्ती राणी महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी जे काही त्यांचं राज्य होतं त्या राज्यातून ती दिलेली आपल्याला दिसून येत आहे. खरं तर अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी आज मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल खरंच मी आभार व्यक्त करते. कारण मला
यांच्याविषयी म्हणजे माहिती होती, पण सखोलपणे महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या भारतामध्ये कसं राज्य केलं, हे राज्य कशा पद्धतीचं होतं, ते सामाजिक न्यायावरती आधारित होतं, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे राज्य होतं, लोककल्याणकारी राज्य होतं. आणि एक अशा चतुर अशा बुद्धिमान अशा महाराणींनी आपल्या भारतामध्ये जन्म घेतला. खरंच हे सर्व आपलं भाग्य आहे असं मला म्हणायचं आहे. आणि त्यांचा मृत्यू 1795 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. जरी त्यांचा मृत्यू 1795 मध्ये झालेला असला तरी त्यांचं काम हजारो लाखो वर्ष ह्या भारत देशामध्ये जशाला तसं राहणार आहे. आणि त्यांनी जी काही बांधकामी केलेली आहे, जे मंदिरं बांधलेली आहेत, तिथं आजही लाखो करोडो लोक जाऊन नमन करतात. म्हणजे ते अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याला सुद्धा त्यांचा नमन असतो असं मला म्हणायचं आहे. आणि महान राणींनी महान कार्य केलेलं आहे. आणि या महान राणीच्या कार्याची ओळख पूर्ण जगामध्ये सुद्धा आहे. जगभरामध्ये सुद्धा मोठे मोठे विचारवंत वगैरे अहिल्याबाई होळकर जसं शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा दाखले देतात किंवा त्यांच्यावर विचार विनिमय करतात, त्यांचे धडे शिकवले जातात. त्याचप्रमाणे महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी देशापरदेशामध्ये सुद्धा चर्चासत्र होतात. त्यांच्याविषयी सुद्धा, त्यांच्या राज्यकारभाराविषयी सुद्धा विचार विनिमय केला जातो. आणि त्यांच्या कामाची महती ही पूर्ण जगभर पसरलेली आहे, हे आपल्याला सर्व दिसून येत आहे. खरं तर आज मला हा विषय बोलण्याची संधी मिळाली. मला जेवढं शक्य होतं तेवढं मी म्हणजे प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ते अहिल्याबाई महाराणींचं कामकाज सांगण्याचं, त्यांचं कार्य सांगण्याचं, त्यांचं विचार, त्यांचा कसा प्रगल्भवादी विचार होता आणि किती लोककल्याणकारी दूरदृष्टीपणाचा जो विचार होता, तो विचार त्यांनी स्वतः आत्मसात करून आणि त्यांच्या सासऱ्यांनी राजेरावजी होळकर यांनी आपल्याला त्यांना जे पाठबळ देऊन त्यांना 29 वर्ष राज्य कारभार करण्याची जी ताकद दिली, खरंच ती वाखाणण्याजोगी ताकद आहे असं मला वाटतं. या निमित्ताने आज महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी बोलण्याची मला संधी मिळाली. बराचसा मी 2 दिवसापासून अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासातून मला आपणाशी हितगुज करण्याची, त्यांच्या कार्याविषयी माझे विचार व्यक्त करण्याची मला आपण संधी दिलेली आहे. मी स्वतः एक अधिकारी जरी असले तरी सामाजिक न्याय विभागामध्ये गेल्या 14 वर्षांपासून मी कामकाज करत आहे. पण मी सामाजिक काम मोठ्या प्रमाणावरती करत आहे. माझी स्वतःची एक वेबसाईट मी केलेली आहे. त्याचं मी लिंक देते. JAYSHREESONKAWADE.in. मी परत सांगते माझं स्पेलिंग वेबसाईटचं. JAYSHREESONKAWADE.in या माझ्या वैयक्तिक वेबसाईटवरती मी सामाजिक तसेच प्रशासकीय कामकाज कशा पद्धतीने केलेली आहे याविषयीची माहिती दिलेली आहे. तुम्ही माझ्या होम पेजला गेल्यानंतर तिथे 3 अशा आडव्या रेषा असतील, तिथं क्लिक केल्यानंतर मी विविध जे काही कामकाज केलेले आहेत ते कामकाज आपल्याला तिथे दिसून येत आहे. तसेच मी यूट्यूबचं एक सोशल मुवमेंट नावाचं चॅनल सुरू केलेलं आहे की या लॉकडाऊन पिरियडमध्ये घरी बसून सुद्धा सामाजिक प्रबोधन, वेगवेगळ्या विषयावरती सामाजिक प्रबोधन करण्याचा मी प्रयत्न करत असते. माझ्या वेबसाईटला आपण जरूर भेट द्या आणि ब्लॉगमध्ये जाऊन तिथे कॉमेंट करा. तिथे जाऊन माझी वेबसाईट आपल्याला कसं वाटली त्याबद्दल तुम्ही कॉमेंट जरूर करू शकता. आणि सोशल मुवमेंट माझं जे चॅनल आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. या माध्यमातून महापुरुषांविषयीचे जे विचार आहेत ते विचार अनेक हजारो लाखो लोकांपर्यंत पोचवण्याचं एक ते माध्यम आहे. त्या माध्यमातून माझे विचारसुद्धा समाजातल्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचावेत अशी माझी इच्छा आहे. आणि आज आपण मला इथे महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे विचार आणि कार्य याविषयी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि सर्वांना परत एकदा सप्रेम जय भीम करते.